ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज मी नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तसेच आजचा दिवस स्वामींच्या कृपेने तुम्हाला सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आज आपण पाहणार आहोत की आजपासून 13 ऑगस्ट म्हणजे श्रावण महिना सुरू होणार आहे. तर चातुर्मासातील श्रावण महिन्याला मराठी वर्षात अनन्य असं साधारण महत्त्व आहे. या श्रावण महिन्यात प्रत्येक दिवशी व्रत आणि या सगळ्या व्रतांचे वेगवेगळे महत्त्व हे श्रावण महिन्याचे वैशिष्ट्य मानलं जातं. आणि श्रावण महिना हा फक्त आध्यात्मिकदृष्ट्या नाही तर शास्त्रीय आणि नैसर्गिकदृष्ट्या सुद्धा महत्त्वाचा मानला जातो. या श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक दिवसाला एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. प्रत्येक दिवस हा अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो आणि म्हणून श्रावण महिना हा सर्व महिन्यामध्ये अतिशय पवित्र आणि सर्वश्रेष्ठ मानला जातो. तर आजपासून म्हणजेच गुरुवार, आजचा हा श्रावण महिन्यातला पहिला गुरुवार आहे आणि हा गुरुवार भगवान विष्णूंना प्रिय असलेला दिवस आहे. या दिवशी विष्णूंची पूजा आणि व्रत वैकल्य केल्याने शुभ आशीर्वाद मिळत असतात. ज्योतिषशास्त्रानुसार श्रावण महिन्यातील काही सोपे उपाय केल्यास विष्णू देवताबरोबरच माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला कृपा प्राप्त होते. जिथे भगवान विष्णूंचा वास असतो तिथे माता लक्ष्मीचा सुद्धा वास असतो अशी धार्मिक मान्यता आहे. श्रावण महिन्यात गुरुवारी केलेले उपाय व्यक्तींच्या धन संपत्तीत वाढ करतात आणि प्रगतीचे मार्ग खुले करतात. म्हणून आज श्रावणातील पहिल्या गुरुवारी तुम्ही काहीच नाही केलं तरी चालेल, पण या ठिकाणी तुम्हाला हरभरा डाळ आणि गूळ ठेवायचे आहे. तुमच्या सर्व अडचणीतून मार्ग मिळेल. अडकलेली कामे पूर्ण होऊन कामात यश प्राप्ती होईल. तसेच 7 पिढ्यांचे दारिद्र्य देखील नष्ट होऊन फक्त 1 दिवसात इच्छापूर्ती होईल. पैशाची कायमची कमतरता दूर होईल. धनसंपत्तीमध्ये वाढ होईल. तर चला तर मग हा उपाय आपण लवकर करूया. तर बघा, हा उपाय आपल्याला कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहा, जेणेकरून माता लक्ष्मी आणि विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होईल. चला तर मग आपण कोणता उपाय आहे आणि हा उपाय केल्याने आपल्याला पूर्ण श्रावण महिन्याचं फळ हे प्राप्त होणार आहेत. चला तर मग हा उपाय आज गुरुवारी दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत प्रदोष काळापर्यंत जेव्हा केव्हा तुमची इच्छा असेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता. हा उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये पैशाची तंगी असेल, पैशाच्या अडचणी येत असेल तर तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट आणि मेहनत करत असाल, परंतु तुमच्या कष्टातून हवा तसा पैसा येत नाही आणि जिथे तुम्ही 50 रुपये कमवता तिथे तुमचे 100 रुपये खर्च होत असतील, म्हणजे तुमच्या कमाईपेक्षा तुमचा खर्च जास्त होत असेल, तर तुमच्याकडे पैसे येण्याचे सर्व मार्ग बंद झालेले आहेत. घरामध्ये धनसंपत्तीची कमतरता आहे, एखाद्याचं कर्ज तुमच्यावरती झालेलं आहे, यासारख्या सर्व पैशांच्या अडचणी दूर करण्यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय मी तुमच्यासमोर मांडणार आहे. तसेच हा प्रभावी उपाय केल्याने भरपूर दिवसापासून तुमचं एखादं काम रखडलेलं असेल, प्रयत्न करूनही तुमचं काम पूर्ण होत नसेल किंवा कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल, तरी तुम्ही हा उपाय करू शकता. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. तसेच भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे, ती इच्छा पूर्ण होण्यासाठी सुद्धा तुम्ही पुरेपूर प्रयत्न करत आहेत, पण तुमची इच्छाच पूर्ण होत नाही, तरी हा उपाय केला तरीही चालतं. नक्कीच हा उपाय जर तुम्ही केला तर तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या, ती माता लक्ष्मी आणि विष्णू यांच्या कृपेने पूर्ण होईल. तुमच्या धनप्राप्ती असेल, तुमची मुलांची प्रगती असेल, नोकरीबद्दल असेल, जी काही तुमची शारीरिक मानसिक कोणतीही इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी हा उपाय नक्की करू शकता. आता हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. बघा, श्रावण महिन्यातील पहिलाच दिवस आहे आणि तो म्हणजे गुरुवारने सुरू होणार आहे. तर त्यामुळे लवकर उठायचं आहे, अंघोळ करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला गंगाजल टाकायचं आहे. श्रावण महिन्यामध्ये गुरुवारी तुम्ही अगदी दोन जरी अंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून स्नान केले तरी आपलं शरीर हे पवित्र होत असतं. तसेच यानंतर काय करायचं आहे तर आपल्या देवघरातील देवांची पूजा ही करून घ्यायची आहे. या दिवशी देवांना व्यवस्थित स्नान घालायचं आहे. स्नान घातल्याने सुद्धा पाण्याने थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. यानंतर काय करायचं आहे तर आपल्या देवघरामध्ये भगवान विष्णूंचा फोटो असेल किंवा बाळकृष्णांची मूर्ती असेल तर
त्यांच्या कपड्यावरती चंदनाचा टिळा लावायचा आहे आणि यानंतर तुम्हाला एक वाटीमध्ये थोडेसे पिवळे तांदूळ करून घ्यायचे आहेत. पिवळे तांदूळ करून एका वाटीमध्ये ठेवायचे म्हणजेच एका प्लेटमध्ये ठेवायचे आहे. त्यावर तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे म्हणजेच लावायचा आहे. पिवळ्या तांदळाचं आसन तुम्हाला तयार करायचं आहे. त्यावर तुम्हाला तो दिवा ठेवायचा आहे. सकाळी लावल्यानंतर संध्याकाळपर्यंत चालू राहील एवढं तेल तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायचं आहे. थोडक्यात अखंड दिवा हा तुम्ही संध्याकाळपर्यंत लावायचा आहे. ही सगळी पूजा तुमची घरामध्ये करून घ्यायची आहे. मगच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. बघा, आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एक गुळाचा खडा घ्यायचा आहे. आता तुम्हाला हा उपाय करण्यासाठी तुम्हाला चणा डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे. एक मूठभर चणा डाळ घ्यायची आहे. यासोबतच तुम्हाला एक गुळाचा खडासुद्धा घ्यायचा आहे आणि यासोबतच तुम्हाला एक तुपाचा दिवा देखील प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि हळद, कुंकू, अक्षता ही दिवा चणा डाळ म्हणजेच हरभऱ्याच्या डाळीजवळ किंवा गूळ घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या केळीच्या झाडापाशी जायचं आहे. बघा, या केळीच्या झाडामध्ये गुरुवारी साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा वास असतो. तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. प्रज्वलित केल्यानंतर वृक्षाला हळद, कुंकू, फुलं अर्पण करायचं आहे. एक लोटा जल अर्पण करायचं आहे. हळद, कुंकू, अक्षता अर्पण करून मुळापाशी तुम्हाला एक चणा डाळ आणि गूळ आहे तो तुम्हाला त्या झाडाच्या बुडापाशी म्हणजे जमिनीवरती ठेवला तरीही चालतं आणि मुळापाशी ठेवला तेव्हा भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते आणि माता लक्ष्मीची देखील कृपा आशीर्वाद आपल्या कुटुंबावरती आणि आपल्या सदस्यावरती कायम राहतो. आता या वस्तू अर्पण केल्यानंतर या वृक्षाला या प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. दोन्ही हात जोडून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं स्मरण करून तुमची इच्छित मनोकामना त्यांच्यासमोर व्यक्त करायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला पहिल्या श्रावण गुरुवारी हा छोटासा प्रभावी उपाय नक्की करायचा आहे. हा छोटासाच आहे परंतु अत्यंत खूप जास्त प्रभावी आहे. त्यामुळे तुमच्या घराजवळ जे केळीचं झाड असेल तर हा उपाय तुम्ही आवश्यक करावा. त्याचबरोबर आज केळीचं सुद्धा सेवन करायचं आहे. एक तरी केळी तुम्ही आवश्यक खा कारण आजच्या दिवशी केळीच्या झाडाला तसेच केळीला या फळाला खूप महत्त्व आहे. जर आपण आजच्या दिवशी एक केळी जरी ग्रहण केली तर आपल्या कुंडलीतला जो काही दोष असतो, गुरुग्रह तो असतो तो म्हणजे जो दोष असतो तो कमी होतो आणि गुरुग्रह आहे तो मजबूत होत असेल आणि आपल्या प्रत्येक कामात यश आपल्याला प्राप्त होते. सर्व अडचणीतून आपल्याला योग्य तो मार्ग मिळतो. त्यामुळे तुम्ही उद्याच्या दिवशी आज एक जरी केळी खाल्ली तरी तुम्हाला त्याचं नक्कीच त्याचं हे यश मिळेल. आता आपण देवघरामध्ये जो दिवा लावलेला आहे त्या दिव्याखाली जे आपण पिवळे तांदूळ टाकलेले आहेत ना म्हणजे ठेवलेले आहेत ना त्या तांदळात काय करायचं आहे तर संध्याकाळच्या वेळी एक पिवळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे आणि ते पिवळे तांदूळ जे आहे ते थोडेसे त्या पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधून घ्यायचे. एक छोटीशी पुरसुंडी करायची आहे. पुरसुंडी आपल्याला धन ठेवण्याच्या ठिकाणी ठेवायचे आहे. जिथे तुमचे थोडेफार जे काही पैसे वगैरे येतात ते तिथे तुम्ही ठेवतात त्या ठिकाणी तुम्हाला ही पुरतुंडी ठेवून द्यायची आहे आणि यानंतर उरलेले जे तांदूळ असणार आहे ते दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी तुम्ही गाईला वगैरे खाऊ घालू शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता. घरातील पैशाची तंगी दूर होते आणि धनसंपत्तीची जी कमतरता आहे ती सुद्धा दूर होते. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जे काही भांडण वादविवाद आहे ते सुद्धा कमी होत असतात. कोणतीही गोष्ट बोलायला गेली तर त्याचे रूपांतर हे भांडणामध्ये होत असेल तर अशा गोष्टीवरून वाद होत असतील तर उद्या आज हा आवश्यक एक उपाय नक्की करा. जर तुमची हवी असली त्याचबरोबर प्रेम जर तुम्हाला तुमच्या सुद्धा आयुष्यामध्ये हवं असेल तर नक्कीच तुम्ही हा एक छोटासा उपाय करा. तर काय करायचं आहे तर आज संध्याकाळी आपल्या घराजवळ असणाऱ्या भगवान विष्णूच्या मंदिरात जायचं आहे आणि जाताना काय करायचं आहे तर पतीच्या कपड्याचा एक धागा आणि पत्नीच्या कपड्याचा एक धागा असे 2 धागे आपल्याला घ्यायचे आहेत आणि एकत्र करायचे आहेत. एक पिवळ्या रंगाच्या वस्त्रामध्ये तुम्हाला थोडीशी चणा डाळ घालून त्यामध्ये पुरसुंडी बनवायची आहे. त्यासोबतच 2 धागे जोडून घ्यायचे आहेत आणि भगवान विष्णूच्या मंदिरात आणि तिथे जाऊन तुम्हाला त्या मंदिरात दान करायचं, अर्पण करायचं. हा उपाय केल्याने व्यक्तीवर विष्णुदेवाची कृपा प्राप्त होते आणि पती पत्नीमध्ये जे काही वादविवाद आहेत त्या दूर होत असतात. महत्त्वाच्या कामामध्ये यश सुद्धा प्राप्त होऊ शकतं आणि अडचणी सुद्धा दूर होत असतात आणि आपल्या ज्या प्रगतीमध्ये जे अडथळे येत असतात ते सुद्धा दूर होत असतात. तर गुरुवारी हा उपाय अवश्य करून पहा. तसेच काय करायचं आहे तर बघा,
अशी धार्मिक मान्यता आहे की श्रावण महिन्यात गुरुवारी संध्याकाळी माता लक्ष्मीने आपल्या घरात आगमन होते, तर नेहमीच होते, पण गुरुवार हा माता लक्ष्मी आणि नारायण यांना समर्पित आहे. हा दिवस समर्पित आहे आणि त्यामुळे प्रदोष काळात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची विधीपूर्वक पूजा केल्यानंतर म्हणजेच आपल्या देवघरामध्ये दिवाबत्ती करून झाल्यानंतर मुख्य दरवाजाजवळ एक दिवा नक्की लावावा. असं केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरातून नकारात्मकता दूर राहते. तसेच कुटुंबातील सदस्यामध्ये आपुलकीचे नाते टिकून राहते आणि मुख्य दरवाजावरती दिवा लावल्याने आजूबाजूचे वातावरण सुद्धा प्रसन्न होते आणि जे काही दुःखद वातावरण आहे ते निघून जाते. त्यामुळे गुरुवारी दिवा लावल्याने सुद्धा एकदम असंच प्रसन्न आणि सुखमय वातावरण होतं आणि सकारात्मक लहरी ह्या घरात प्रवेश करत असतात. म्हणून हा सुद्धा उपाय तुम्ही करू शकता. त्याचबरोबर आज 108 वेळा जेव्हा तुम्हाला होईल तेव्हा तुम्ही ओम नमो भागवते वासुदेवाय नमः या मंत्राचा सुद्धा जप करू शकता. गुरुवारच्या दिवशी व्यक्तीच्या आयुष्यात करिअरमध्ये येणाऱ्या समस्यापासून आराम मिळतो. तसेच घरातील जी काही वातावरण आहे ते आनंदी राहते. त्यामुळे आज तुम्ही नक्की हे काम करा. देवघरासमोर बसून नक्कीच तुम्ही 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. ही तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती मलाही तुमच्यासोबत शेअर करायची होती. ही जर माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.